हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडीचा साबुदाण्याची खिचडी. उपवासासाठी सगळ्यांना खूप आवडते आणि उपवास ज्यांना असतो त्यांच्यासाठी माझी रेसिपी एकदा नक्की बघून घ्या. चला तर मग आपण बनवूयात. साबुदाणा बनवण्यासाठी आपण एक बटाटा घेतलेला आहे, त्याला अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे. बटाटा कट करताना भरपूर जण बटाट्याच्या वरचं कवर काढून घेतात. बटाट्याचं वरचं कवर काढल्याच्यानंतर बटाटा शाबूमध्ये गोड लागतो म्हणून मी कवर काढलेलं नाही आहे. मला कवरचं कट आवडतं, असं काही नाही आहे की मी वरचं कवर काढले तर गोड लागते म्हणून मी कवर काढलेलं नाही आहे. बटाटा अशा पीसेसमध्ये छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे. आणि आपण हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत 5 ते 6. यात तिखट नाही आहेत जास्त. आपण याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय मी अशा पीसेसमध्ये त्याला कट करून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळं आणि मी कट करत आहे. आता माझ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता व्यवस्थित. किचन वाटं वगैरे मी दररोज स्वयंपाकाच्या अगोदर घासून धुवून घेते, त्याच्यानंतरच किचन वाट्यावर सगळं स्वयंपाक करते मी. बघू शकता आपण हा भिजवलेला शाबू आहे. मी रात्री भिजत घातलेला होता. शाबू रात्री भिजत घातल्याच्यानंतर खूप छान आणि मऊ फुगून येतो, म्हणजे कच्चा वगैरे राहत नाही. म्हणून आता आपण साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात. हिरवी मिरची छान भाजून घेऊयात आपण. बटाटा अगोदर टाकायचे नाही साबुदाणा खिचडीमध्ये, कारण बटाटा तसंच भाजलं जातं आणि हिरवी मिरची कच्ची राहते, त्याच्यामुळे हिरवी मिरची अगोदर भाजून घ्यायची. तुम्ही बघू शकता हिरवी मिरची आपल्याला भाजलेली आहे बघा व्यवस्थित. थोडीशी नॉर्मल कच्ची आहे, नाहीतर भाजलेलीच आहे. आता भाजलेली आहे हिरवी मिरची. आता आपण बटाटा टाकून घेऊयात. त्याच्यामध्ये टाकून घेतलं आपण बटाटा. आता त्याला व्यवस्थित हलवून घेऊयात, जेणेकरून खाली चिकटून बसणार नाही आहे आणि करपणार पण नाही खालच्या साईडनं. याला सारखं हलवत राहायचं, जेणेकरून आपलं बटाटा एका साईडनं भाजून एका साईडनं कच्चं राहू नये, अशा हिशोबानं सगळं आता आपण याला झाकून ठेवूयात थोडंसं मऊ होण्यासाठी. साबुदाणा भिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊयात. शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यासाठी थोडंसं मोठं वाटून घ्यायचं. जेवढं आपण बारीक वाटेल ना तेवढं कढईला वगैरे चिकटून बसतं, त्याच्यामुळे आपण बारीकच वाटून घ्यायचं नाही जास्त. नॉर्मल मिडियममध्ये वाटून घ्यायचा. आणि आपण 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आपल्या चवीनुसार. साबुदाण्याला जास्त मिठाची गरज नसते. जास्त मीठ टाकल्याच्यानंतर साबुदाणा खरट होऊ शकतो. आता आपण याच्याला मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. प्रत्येकाची साबुदाणा करण्याची प्रत्येकाच्या रेसिपी वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते करण्याची. आता आपलं बटाटा शिजलेला आहे का नाही बघून घेऊयात आपण. बटाटा छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला त्याला गोल्डन कलर आलेला आहे, म्हणजे बटाटा शिजलेला आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते जवळून. भाजलेलं आहे दोन्ही साईडनं पण. आणि झाकून ठेवल्यामुळे बटाटा तेलामध्ये तळल्यामुळे लवकर मऊ होतो आणि शिजतो लवकर. तर आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकून घेऊयात. त्याला आपण हलवून घेऊयात, जेणेकरून फक्त खालच्या बाजूनं करपलं नाही, तर आपण हलवून घेऊयात. साबुदाण्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं, कारण त्याच्यामध्ये खालच्या साईडनं करपणार नाही, तो एका साईडनं भाजलं जाईल, एका साईडनं कच्चा राहणार असतं तसं नसतं. त्याच्यामुळे कंटिन्युअसली हलवत राहायचं. आता साबुदाणा आपण हलवून घेतलं आहे, थोडंसं झाकून ठेवूयात थोड्या वेळ. आता बघू शकताय तुम्ही मऊ झालेलं आहे. आता आपण तरी पण हलवून घेऊया त्याला. शाबूला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं, नाही तर आपण तसं एकदम त्याची पापडी बनल्यासारखी बनते. तुम्ही बघू शकते थोडंसं कडक झालं का ते खालच्या साईडनं पापडी धरतं लगेच, त्याच्यामुळे हलवून घेऊयात कंटिन्यू. आणि साबुदाण्याला व्हायला वेळ लागत नाही, लवकर होतो. आता आपला शाबू 80% भाजलेला आहे, तुम्ही बघू शकताय. थोडासा कच्चा आहे, नॉर्मल.
आता 80% साबुदाणा भाजलेला आहे आपला. आता मी काढून घेते. तर आपला साबुदाणा पूर्ण भाजलेला आहे आणि एकदम छान मऊ लुसलुशीत झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. त्याच्यामधलं बटाटा आणि हिरवी मिरची पण खूप छान भाजलेली आहे. तुम्ही बघू शकताय. मी पण खायला घेतलेलं आहे. तुम्ही पण खा नक्की करून. मी जशी रेसिपी सांगितली त्या रेसिपीप्रमाणे करून खा. तुम्हाला पुढची रेसिपी कोणत्या ह्याच्यावर हवी आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आवडीनुसार नक्की बनवलं. तुम्ही जेव्हा सांगता मला तेव्हा खूप छान वाटतं. तुम्ही 100% ट्राय करेन की तुम्ही जी रेसिपी सांगताल ती मी बनवायचा ट्राय करेन. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओज पाहता त्याच्यासाठी धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. लव यू. थँक्यू. बाय बाय गाईज.